तर फलटणमधील घटनेवरून विरोधकांनी टीका केलेली आहे। महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर राज्यात महिला विद्यार्थी सुरक्षित नाहीत, गृह खात्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे। तर दिवसेंदिवस गृह खात्याचं वाभाड निघतंय असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। त्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे। मला असं वाटतं एक पारदर्शक SIT स्थापन झाली पाहिजे आणि त्याची पूर्ण डिटेल इन्क्वायरी पारदर्शकपणे आणि कुठलाही राजकीय दबाव त्याच्यात येता कामा नये। सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू शकत नाही, ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नाही। म्हणजे इतकी दहशत आणि पोलिसांवर पोलिसांची झालेली आहे। आणि कारण याचं हे आहे की खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहे, सट्टा सुरू आहे, संपूर्ण ड्रग्ज सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे, बलात्कारांचं प्रमाण वापर। कोण सुरक्षित आहे? जर तसं खरोखर होणार असेल, ज्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत, होत आहेत, लोकांच्या मनात शंका आहेत, मुख्यमंत्री खरोखर स्वतःला गृहमंत्री मानत असतील व या राज्याचे तारणहार, कस्टोडियन, संरक्षक मानत असतील, तर त्यांनी त्या संदर्भात मी जो शब्द वापरला त्याला साजेसं वर्तन करू नये। जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यावर आहे। इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत, माजी खासदार आहेत, आमदार आहेत, कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत, ही सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते।